नमस्कार मंडळी, पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर आजची रेसिपी आहे रश्श्यातले शेंगुळे। आमच्या इकडे नावाजलेले आहे रश्श्यातले शेंगुळे। महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने आम्ही खातो आणि बनवतो सुद्धा। तर वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे। तर सर्वप्रथम इथे मी आता लसूण सोलून घेणार आहे। आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे लसूण आणि कांदा। तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लसूण पण सोलून घ्यायचे आहे। 4-5 कळ्या घ्यायच्या आहे लसणाच्या। छान पद्धतीने आपल्याला त्या सोलून घ्यायच्या आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। त्यानंतर मी काढणार नाही आहे तर आपल्या किसणीनेच लसणाला छान किसून घेणार आहेत। तर अशा पद्धतीने मी लसूण किसून घेत आहे। कांदा किसायची किंवा बारीक करायची गरज नाही आहे। तर आपला लसूण किसून झालेला आहे। तर याच प्लेटमध्ये मी माझा कांदासुद्धा काढून घेणार आहे। रस्सा बनवण्याच्या आधी मी इथे पीठ मळणार आहे, ज्याने आपलं पीठ छान नरम होणार। तर इथे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि लागेल असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पीठ मळत जायचं आहे। जास्त पीठ नरमही नको आणि जास्त हार्ड पण नको। तर आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे। एका दमाने एकसोबत पाणी घालायचं नाही, त्याने आपली पीठ जो आहे ते आसट होऊ शकतं। तर इथे आपलं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। छान जास्त नरमही नाही आहे आणि जास्त हार्डही नाही आहे, अशा पद्धतीने तुम्हाला मळायचं आहे। आणि त्याला पिठाला थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी थोडं तेल लावून ठेवायचं आहे। तेल लावल्यावर सुद्धा थोडं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटापर्यंत ते आता रेस्ट करायला सोडायचं आहे। तोपर्यंत आपल्याला करायचं आहे रश्श्याची तयारी। तर रस्सा बनवण्यासाठी घेतलेली आहे मी ते कढई आणि कढईमध्ये इथे घेतलेलं आहे तेल। आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं। जिरं मोहरी टाकायचं आहे आणि तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा आणि लसूणची पेस्ट। ह्याला छान चमच्याने परतून घ्यायचं आहे थोडं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत। इथे चमच्याने मी छान परतून घेत आहे। गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे, थोडंसं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे पद्धतीचे आपले तिखट, हळद, धने पावडर आणि थोडा गरम मसालासुद्धा मी इथे घातलेला आहे। आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तुम्हाला आपली चव जास्त असेल तर जास्त मीठ घाला, कमी असेल तर कमी। त्यालासुद्धा छान चमच्याने परतून घ्यायचं आहे, छान शिजू द्यायचं आहे, ज्याने आपल्याला सुगंध येईल तिखटाचा। त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, कारण की आपल्याला यामध्ये शेंगुळे सोडायचे आहे। तर इथे आपली कणिकसुद्धा छान नरम झालेली आहे। आता सारख्या पद्धतीचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। थोड्या मोठ्या आकाराचे गोळे बनवायचे आहे, ज्याने आपण छान लाटवू शकू शेंगुळे। तर इथे आता आपले गोळे तयार झालेले आहे। माझे 5 गोळे तयार झालेले आहे। तर आता करायची आपल्याला शेंगुळेच्या लाटण्याची तयारी। तर इथे छान लाटण्याने आपण शेंगुळे लाटून घ्यायचे आहे। जास्त पातळ नाही घ्यायचे आहे आणि जास्त पातळही नाही घ्यायचे आहे आणि जास्त जाडही नाही घ्यायचे आहे, मीडियम ठेवायचे आहे। कारण की जास्त पातळ घ्याल तर ते रश्श्यामध्ये पूर्ण विरघळून जातील आणि जाडसर घ्याल तर ते खायला कणकीसारखे वाटणार। तर त्याची साईज ही मीडियम घ्यायची। तर अशा कटरने तुम्ही कापू शकता। कटर नसेल तर चाकूचा वापर करा, चाकू नसेल तर चम्मचसुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही छान तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता। तर मी इथे चौरसाकृती आकार दिलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने आकार देऊ शकता। तर अशा पद्धतीचे चौरसाकृती आपले शेंगुळे तयार झालेले आहेत। बाकी शेंगुळेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे लाटून घ्यायचे आहे। मी सगळ्यांचा आकार सारखाच ठेवलेला आहे। तर आणि सगळे शेंगुळे हे रश्श्यामध्ये आपल्याला एकसोबत सोडायचे आहे। एकाने सोडाल तर काही शिजणार आणि काही कच्चे राहणार। तर आपल्याला कळणार नाही की आपले शेंगुळे हे शिजले की कुठले शिजले आणि कुठले कच्चे राहिले। तर रेसिपी थोडी लॉंग चाललेली आहे, कारण की जे आपलं बनवत आहे मी शेंगुळे, त्याचा पदार्थाचा प्रोसेसच खूप लंबी आहे, तर थोडासा लॉंग आहे। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडेल रेसिपी।
इथे माझे सगळे शेंगोळे हे लाटून झालेले आहे एका ताटामध्ये. तर जे काही चिपकले असतील ते थोडे अलग करून घ्यायचे, नाहीतर नाही केले तरी चालणार. उकळत्या पाण्यात आपल्याला शेंगोळे सोडायचे आहे. थंड पाण्यात जर तुम्ही शेंगोळे सोडाल तर ते एकमेकाला चिपकणार आणि कणिक पूर्ण विरघळून जाणार. तर एकदम खवळत्या उकळत्या पाण्यात तुम्हाला शेंगोळे सोडायचे आहे, ज्याने काय होणार, जे चिपकलेले शेंगोळे आहेत ते पण वेगळे होणार. आणि शेंगोळे टाकल्या एकदम आपल्याला चम्मच खूप आवारून नाही करायचं आहे, हलक्या हलक्या हाताने खालपर्यंत वरती परतायचं आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी परतत आहे. शेंगोळे टाकलेली आहे. आता त्या आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजण्यासाठी ठेवायचे आहे. तर तिथे मी झाकून दिलेलं आहे. आता राहिलेल्या वेळेमध्ये मी माझं किचन प्लॅटफॉर्म साफ करत आहे, कारण की आपलं आता प्लॅटफॉर्मचं काम हे संपलेलं आहे. तर गॅसचा ओटासुद्धा आपल्याला साफ करणं तेवढंच आवश्यक आहे, नाहीतर त्यामध्ये आपल्याला मुंग्या नाहीतर मग झुरळे दिसतील. तर खाली वेळात उभे राहण्याऐवजी बसण्याऐवजी आपलं हे एक्स्ट्राचं कामसुद्धा पूर्ण करायचं आहे, म्हणजे आपल्याला नंतर हे काम करायची इथे आपले शेंगोळे पूर्णपणे रेडी झालेले आहे खाण्यासाठी. तर आता आपण हे आता वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे. तर ते वेगळ्या भांड्यात काढून घेतलेले आहे. बघा किती तर्रीदार आपले शेंगोळे तयार झालेले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळणार. तर अशाच माहितीसोबत मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.